स्वर्गीय शाहीर दामोदर विटावकर क्रीडानगरी पर्याच्या मैदानी ते रंगणारे हे जय माता दी ग्रुप आयोजित विटावा कोळीवाडा होळी चषक 2022 आजचा शेवटचा आणि निर्णायक दिवस। शुक्रवार शनिवार आणि रविवार या 3 दिवसांमध्ये रंगणारे हे सामने होते। एकंदरीत 24 संघांनी या स्पर्धेसाठी भाग घेतला होता। शुक्रवारी लकी स्टार या संघाने सेमीफायनलमध्ये प्रवेश केलेला आहे। शनिवारी नवदुर्गा या संघाने प्रवेश केला होता आणि आज पाहूया तिसरा आणि निर्णायक दिवस आहे। सर्व संघ भिडतील एकमेकांशी। यामध्ये हा क्वार्टर फायनलचा आजचा हा पहिला क्वार्टर फायनलचा सामना ओम साई विरुद्ध शेखर स्मृती। स्ट्राईकवर आहेत संदेश इनफॉर्म बॅट्समॅन आणि त्यांना साथ देत आहेत स्फोटक फलंदाज उदय। पहिलं षटक घेऊन जात आहेत ते शेखर स्मृतीचे विशाल। चांगला चेंडू झेल गेला होता परंतु झेल काय कलेक्ट करता आला नाही आणि पकडो कॅच जीतो मॅच ज्याला म्हणतात। पाहूया हा झेल किती महाग ठरतोय ते शेखर स्मृतीला। पहिल्या चेंडूवरती इनफॉर्म बॅट्समॅनला शून्यावरती बाद करण्यासाठी संधी चालून आली होती परंतु संधी हुकली। पाहूया ही संधी जी हुकलेली आहे ती आता कशा प्रकारचं त्रास देते ते शेखर स्मृती या संघाला। स्लिपमध्ये आहेत संजयकडनं खूपच मोठी चूक। पाहूया ही चूक महाग ठरते की नाही ते। विशाल यांचा दुसरा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतायत एक स्लिपच्या मदतीने। पुन्हा टाकला चेंडू लो फुल टॉस होता गेल्या गलीच्या रिजन मध्ये। एका धावावरती समाधान। या एका धावेने वैयक्तिक आणि संघाची धाव संख्या झाली ती 2 धावा। संदेश हे नाबाद 1 धावांवर खेळत आहेत आणि उदय हे नाबाद 1 धावांवर खेळत आहेत। या पुढील होणारा सामना जो आहे श्रेया स्पोर्ट्स आणि शिवदर्शन। मी दोन्ही संघांना विनंती करतो की लवकरात लवकर रंगमंचावर यावं आणि आपल्या नावाचे टी शर्ट्स आहेत त्या घेऊन जावे। चांगला चेंडू शफल करून कव्हरच्या दिशेने लॉफ्टेड कव्हर शॉट डोक्यावरून 2 धावासाठी। मला वाटतं ती कॅच जी पडली होती पहिल्या चेंडूवरती नक्कीच महाग ठरत आहे कारण आतापर्यंत ती झेल सुटल्यानंतर 3 धावा जमा केल्या त्या संदेशांनी आणि धावसंख्या पोहोचली ती 4 धावेंवरती। लवकरात लवकर काहीतरी नक्कीच काहीतरी जादू करावी लागेल इकडे गोलंदाजाला। चांगली फलंदाजी करतायत तर संदेश आपल्या संघासाठी। पुन्हा शफलून मारण्याचा प्रयत्न परंतु गोलंदाजांनी बॉलिंग मार्कवर येताच बॅकआउट केला आणि डेट डिलिव्हरी। श्रेया स्पोर्ट्स आणि शिवदर्शन जिथं कुठे असाल एक प्रतिनिधी पाठवा टी शर्ट्स घेण्यासाठी। खूपच चांगली डिलिव्हरी टप्पा खाऊन वळली थोडी आणि पुन्हा त्याच फिल्डरकडे संजयकडे आणि वाईड घोषित केला इकडे आणि 1 धाव धावून काढले म्हणजेच या वाईड वरती एक एक्स्ट्रा धाव धावून काढले। धाव संख्या गेली ती 6 धावेंवरती। थोडीशी खराब या इथे क्षेत्ररक्षण गोलंदाजी पण तितकीच खराब। वाईड चेंडू होता। विशाल यांचा पुढील चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतायत। या षटकामधील चौथा चेंडू घेऊन जात आहेत गावेंकडून राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतायत। पुन्हा वाईटचा इशारा चैतन्य भोयर उर्फ सोनू यांच्याकडून। चेंडू थोडा वळतोय परंतु चेंडू जरा जास्तीच बाहेर टप्पा खातोय आणि थोडा आणखीन वळल्यानंतर तो वाईटच्या बाहेर आणखीन जातोय आणि त्यामुळे वाईट घोषित दिला जातोय। या एका एक्स्ट्रा वाईड अवांतर धावसंख्येत भर धावसंख्या झाली ती 7 धावा। कव्हरच्या दिशेने गेला चेंडू धावेचा प्रयत्न डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न डायरेक्ट हिट झाला नाही परंतु तेवढेच चांगली रनिंग बिटवीन द विकेट थोडीशी मिसफील्ड आणि दोन्ही फलंदाज धावेसाठी धावून गेलेत आणि 1 धाव पूर्ण केलेली आहे। जिकडे एकही धाव नाहीये जिथे विकेट मिळायला पाहिजे तिकडे विकेट मिळत नाहीये आणि जिकडे 0 धाव असायला पाहिजे तिकडे धाव घेत आहेत। नक्कीच थोडंसं डोकं शांत ठेवून इकडे गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण करावं लागेल आणि खूपच चांगल्या पद्धतीने फलंदाजी आणि रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजाकडनं धाव संख्या झालेली आहे ती 8 धावा। बॅकफुटला जाऊन तो पुल केला मिड विकेटच्या दिशेने। संदेशांनी आपला फॉर्म पहिल्या मॅचचा तसाच कायम ठेवत आपल्या संघासाठी खूपच चांगली फलंदाजी करतात। धावसंख्या पोहोचली ती 10 धावांवरती। या पुढील होणारा सामना आहे श्रेया स्पोर्ट्स आणि शिवदर्शन।
लवकरात लवकर ही इनिंग संपायच्या आत आपल्याला नाणेफेकीसाठी यायचं, अन्यथा आपल्याला पेनल्टी सामोरे जावी लागेल. अजूनही एक चेंडू शिल्लक आहे या षटकातील. पहिला चेंडू 1 धाव, दुसरा चेंडू 1 धाव, तिसरा चेंडू 2 धावा, नंतर लागोपाठ 2 वाईड, नंतर 1 धाव आणि मग 2 धाव, असे एकंदरीत लीगल डिलिव्हरी 5 झालेल्या आहेत. धावसंख्या झालेली आहे ती 10 धावा. लागोपाठ 2 वाईड टाकल्या होत्या आणि त्यावरती धावून घेतल्या होत्या फलंदाजाने. म्हणजेच या पॉवर प्लेचं षटक जिथे फक्त एक खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर असतं, त्या षटकातील अजूनही एक चेंडू शिल्लक आहेत आणि धावसंख्या झाली ती 10 धावा. जिकडे एक गडी बाद व्हायला हवा होता शून्यावरती, तिथे गचार क्षेत्ररक्षणामुळे धावसंख्या गेली ती 10 धावांवरती. पुन्हा शफल करून मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू मारण्याच्या झोनमध्ये नव्हता. सन्मान दिलाय चेंडूवरती आणि निर्धाव असा घेतलाय तो चेंडू. शेवटचा पॉवर प्लेचं षटक संपलेला आहे. बिनगडी बाद 10 धावा. डीजे पंच सोनू आणि मोनिश यांनी थोडं लक्ष द्या आणि मॅच लगेच सुरू करायचं आहे आपल्याला. त्याचबरोबर शेखर स्मृतीचे जे क्षेत्ररक्षक आहेत लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजून घ्या. पुढचं षटक दुसरं षटक घेऊन येत आहेत ते निलेश मरकंडे. पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक होतं. 10 धावा एकंदरीत जमा केल्या होत्या त्या संदेश आणि उदयच्या जोडीने. सलामीची जोडी, नाबादाशी जोडी. संदेश यांनी आतापर्यंत नाबाद अशा 5 धावांची खेळी केलेली आहे आणि उदय त्यांना 2 धावांवरती साथ देत आहेत. आणि त्याचबरोबर 2 वाईड आले होते आणि एक्स्ट्रा धावून देखील काढल्या होत्या त्या पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. दुसरं षटक 2 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर असू शकतात. नाणेफेकी जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता तो शेखर स्मृती 11 या संघाने आणि ओम साई 11ला फलंदाजीसाठी आमंत्रण केलं होतं आणि तो निर्णय जवळजवळ सफल झाला होता. कारण पहिल्या चेंडूवरती इनफॉर्म बॅट्समॅनचा झेल स्लिपमध्ये आला होता, परंतु गचार क्षेत्ररक्षणामुळे तो झेल पकडता आला नाही आणि त्याचा हादरा आता त्यांना बसतो इकडे. अगली ओवर लेके आ रहे हैं राइट ओवर द विकेट नीलेश. सामने है उदय. राइट ओवर द विकेट गेंदबाजी करते हुए पहली मर्तबा हमसे दूर दौड़ते हुए. बढ़िया शॉट कवर्स की तरफ से पॉइंट की तरफ आते गेंद जाती हुई 2 रनों के लिए. बढ़िया शॉट, बहुत ही अच्छा शॉट यहां पे उदय की बैट से आता हुआ. 2 रनों के लिए स्कोर जा पहुंचा है 12 रनों पर. बिल्कुल, जब भी टॉस हुआ था तभी उदय जो कप्तान थे उन्होंने कहा था कि हम ज़्यादा से ज़्यादा 40 रन का टारगेट यहाँ पे रखना चाहेंगे और उसी की तरफ यहाँ पे स्कोर उनका बढ़ता हुआ अब तक स्कोर जा पहुंचा है 12 रनों पर दूसरी ओवर की पहली गेंद के समाप्ति के बाद. थोड़ी खराब गेंद यहाँ पे लेग की तरफ जाती हुई. गेंद गई स्क्वायर लेग अंपायर के सर के ऊपर से. 2 रनों के लिए इस 2 रन के साथ स्कोर बोर्ड जा चुका है 14 रनों पर. बहुत ही तेज गति से स्कोर बोर्ड आगे बढ़ता हुआ. पहली पावर प्ले की ओवर में 10 रन आ चुके थे और दूसरी ओवर के 2 गेंदों में अब तक 4 रन इकट्ठा कर लिए हैं उदय ने. बहुत ही बढ़िया बल्लेबाजी यहाँ पे, अच्छी बैटिंग दोनों बल्लेबाजों की. 40 रन का जो टारगेट रखने की उनकी इच्छा थी उनकी तरफ अच्छी तरीके से यहाँ पे बढ़ते हुए अब तक 14 रन स्कोर बोर्ड पे लग चुके हैं. राइट ओवर द विकेट तीसरी मर्तबा हमसे दूर दौड़ते हुए नीलेश. मुझे लगता है यहाँ पे जो शॉट ऑफ की जो तरफ फील्डर खड़े हैं मुझे लगता है वो थोड़े से डिस्ट्रैक्ट हुए. यहाँ पे बैट्समैन ने थोड़ा अपील किया है, दोनों अंपायर थोड़ी सलाह मशवरत करते हुए.
किसी भी तरह का यहाँ पे डिसीजन जो होगा अंपायर का वो आखिरी होगा। किसी भी तरह का यहाँ पे आक्षेप यहाँ पे ना करे कोई भी फलंदाज या क्षेत्ररक्षक। मुझे लगता है यहाँ पे उस क्षेत्ररक्षक को थोड़ा सा वार्निंग दिया गया है अंपायर की ओर से। मुझे लगता है वो ज़्यादा यहाँ पे मुझे लगता है आवाज़ दे रहे हैं या फिर ज़्यादा हिल रहे हैं, बहुत ही नज़दीक खड़े होते हैं, जो कि नियम के खिलाफ है। डेड बॉल यहाँ पे दिया गया है। बर्थडे बॉय कौस्तुभ कोटकर। अगली गेंद नीलेश की राइट अमोद विकेट। यॉर्कर डिलीवरी, जोरदार अपील, लेकिन इसका कोई भी फर्क नहीं पड़ेगा अंपायर के ऊपर। लेग बाइस के रूप में एक दौड़ पूरी की है दोनों बल्लेबाजों ने। स्कोर जा पहुंचा है यहाँ पे 15 रनों पर। आणि जय माता दीचे कार्यकारी जे आहेत रोहित पाटील आणि कौस्तुभ कोटकर, दोघांचं आज जन्मदिवस आहे, वाढदिवस आहे। बढ़िया शॉट यहाँ पे, लेकिन एक रन रोक नहीं पाए यहाँ पे। एक रन के साथ स्कोर जा पहुंचा है 16 रनों पर। ये दोनों बर्थडे बॉय को सभी जय माता दी ग्रुप के मेंबर्स की तरफ से और खिलाड़ी की तरफ से और प्रेक्षक की तरफ से हार्दिक शुभकामनाएं। सगळे पार्टीला या। निलेश यांचा पुढील चेंडू, समोर आहेत उदय। यॉर्कर डिलिव्हरी बॅकफुटला जाऊन उचलून खेळलाय तो कव्हरच्या दिशेने, परंतु झाड मध्ये आलंय। नियमाप्रमाणे जर चेंडू कुठल्याही झाडाला लागून आत राहतोय तर खेळाडूंना धावून धावा काढायच्या तिकडे, आणि त्यासाठी फक्त एकच धाव इथं घेता आली उदय यांना। या एका धावेने धावसंख्या झाली ती 17 धावा। अजूनही या दुसऱ्या षटकातील एक चेंडू शिल्लक आहे निलेश यांच्या। पहिल्या षटकामध्ये 10 धावा खर्च केल्या होत्या त्या विशाल यांनी, आणि आता दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू समोर आहेत इन्फॉर्म बॅट्समॅन संदेश। यॉर्कर डिलिव्हरी जातोय तो स्क्वेअर लेग अंपायरच्या दिशेने, व्यवस्थित काय कलेक्ट करता आला नाही तिकडे। प्रसाद यांना गेला मॅचचा मॅन ऑफ द मॅच। या गचार क्षेत्राचा फायदा उचलत एक धाव पूर्ण केली ती संदेश यांनी। धावसंख्या झालेली आहे ती 18 धावा। दुसरं षटक संपलेलं आहे। निलेश यांनी आपल्या या षटकामध्ये 8 धावा खर्च केल्या आणि त्यांना एकही खेळाडू बाद करता आला नाही। याचबरोबर 2 षटकं संपलेली आहेत। 18 धावा झालेल्या आहेत। बिनगडी बाद 18 धावा। डीजे शेखर स्मृती यांनी जास्ती वेळ न लावता लवकरात लवकर आपलं क्षेत्र सजवून घ्यावं। पंच चैतन्य आणि मोनिश थोडंसं लक्ष द्या आणि मॅच लवकरात लवकर सुरू करा। शेखर स्मृतीचे खेळाडू खूपच कडक ऊन आहे, नक्कीच तहान लागते, पण आपल्याला खूप सामने अजूनही खेळवायचे आहेत याची देखील दक्षता घ्यावी। तिसरं षटक घेऊन येत आहे ते डाव्या हाताचे गोलंदाज सुशांत। स्कोर बोर्डवरती स्कोर आलेला आहे तो 18 धावा। 12 चेंडूमध्ये आतापर्यंत 18 धावा जमा करता आल्या त्या ओम साईची सलामीची जोडी संदेश आणि उदय यांना। अजूनही उर्वरित 12 चेंडूमध्ये फुल टॉसचा चेंडू नो घोषित केलाय तिकडे लेग अंपायर पंच मोनिश यांनी। 2 धावाचा फटका।
एक अतिरिक्त धाव, म्हणजेच या चेंडूवरती 3 धावा आल्यात. स्कोअरबोर्डवरती धावसंख्या देते 21 धावा आणि फ्री हिटचा चेंडू. नक्कीच संदेश इन फॉर्म बॅट्समॅन आहे, फ्री हिटचा फायदा उचलण्याचा नक्कीच प्रयत्न असेल. दुसरं षटक प्रगतीपथावर, फक्त 2 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर उभे आहेत. नक्कीच फायदा उचलण्याचा प्रयत्न करतील इकडे संदेश. सुशांत यांची खराब सुरुवात, फुलटॉस चेंडू, चांगला फायदा उचलला संदेश यांनी. 2 धावेसाठी तो पहिला फटका. पॉवर प्लेचा षटक, फ्री हिट मारण्याचा प्रयत्न. संदेश बॅटची लागून कीपर तुषार त्याच्या खाली, परंतु आउट काय करता येणार नाही कारण फ्री हिटचा चेंडू आहे. 1 धाव धावून पूर्ण केली ती संदेश यांनी. धावसंख्या झालेली आहे ती 22 धावा. सुशांत यांचा पुढील चेंडू, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मारा करतात. समोर आहेत उदय. चेंडूने टप्पा खाऊन बाहेरच्या दिशेने, कारण ज्या अँगलने गोलंदाजी करतायत सुशांत, नक्कीच तो टप्पा खाऊन आणखीन बाहेरच्या दिशेने वळणार, कारण लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मारा करतायत. ऑफ स्टंपच्या बाहेर टप्पा खाऊन चेंडू आणखीन बाहेरच्या बाजूला वळला आणि पंच चैतन्य भोर यांना कुठलाच त्रास नाही झाला, त्याला वाईड घोषित करण्याकरिता. धावसंख्या झाली ती 23. जोरदार अपील इकडे कॅचचा, परंतु पंचांवरती कुठलाच परिणाम नाही. निर्धावाचा चेंडू, चांगला कमबॅक केली ते सुशांत यांनी. ऑफ साईडला जे बॉल बॉयज किंवा जे खेळाडू आहेत तिकडनं जरा बॉल सुरू असताना तिकडे चेंडू आत फेकू नये. चांगला चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने, फक्त एका धावावरती समाधान. या एका धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 24 धावा. सुशांत यांचा पुढील चेंडू, वाईड यॉर्कर डिलिव्हरी, क्रिस मध्ये शफल होऊन बॅकफुटला जाऊन तो मिड विकेटच्या दिशेने 2 धावांसाठी आपला फॉर्म पहिला मॅचचा जो आहे तसाच कायम ठेवत संदेश बॅटिंग करतायत. स्कोअर बोर्डवरती स्कोअर झालेला आहे आता 26 धावा. घुटना टेक, तमाशा देख. संदेश सारखा फलंदाजाला जर फुलटॉस चेंडू दिला तर त्याचा नतीजा असाच असणार आहे. 2 धावा मिड विकेटच्या दिशेने. ज्या प्रकारची फलंदाची गरज होती, अपेक्षा होती संदेशकडून, नक्कीच त्याच प्रकारची फलंदाजी इकडे संदेश करत आहेत आणि त्यांना योगाचा योगदान देत आहे ते उदय. अजूनही एक शेवटचा चेंडू शिल्लक आहे या षटकातील. शफल होऊन बॅकफुटला जाऊन फ्लिक केलाय तो लेग अंपायरच्या दिशेने. पुन्हा नशीब साथ देत आहे ते ओम साईलेने संघाला. या 2 धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या झालेली आहे ती 30 धावा. डीजे पहिला चेंडूवरती झेल सुटल्यानंतर संदेश यांनी जी खेळी केलेली आहे,
16 धावांची नाबाद खेळी करून अजूनही क्रीजवरती दटून आहेत. पाहू शकता, समजू शकता की पहिला जो कॅच सोडला होता तो किती डोकेदुखी ठरलाय तो शेखर स्मृती लिओन या संघाला. उदय नाबाद 8 धावांवरती त्यांची साथ देत आहेत आणि आता स्ट्राईकवर आहेत. गेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच प्रसाद, मेडन ओव्हर टाकणारा गोलंदाज. पाहूया या षटकामध्ये. पहिला चेंडू बॅटची कडा लागून जातोय कीपरकडे. निर्धावाचा चेंडू. ज्या प्रकारची गोलंदाजी गेल्या मॅचमध्ये केली मेडन ओव्हरची, त्याच प्रकारची सुरुवात ह्या षटकामध्ये देखील. पहिला चेंडू निर्धाव प्रसाद यांच्याकडून. धाव संख्या झालेली आहे ती 30 धावा. शेवटचं षटक. पहिल्या षटकामध्ये विशाल 10 धावा दिल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 8. चेंडू गेलाय पॉइंटच्या दिशेने आणि पहिला झेल ज्या खेळाडूंनी सोडला होता संजय, त्यांनी आता कुठलीही चूक, हा झेल टिपलेला आहे. उदय यांना पॅव्हलिनचा रस्ता दाखवलेला आहे. नक्कीच 2 चेंडू निर्धाव, मोठा विकेट, मोठा हादरा, पहिला हादरा ओम सायलोन या संघाला. धाव संख्या झालेली ती 30 धावा. आणि शिवदर्शन, मी दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो की लवकरात लवकर ही इनिंग संपायच्या आत नाणेफेकीसाठी यायचं आहे, अन्यथा पेनल्टीसाठी सामोरं जावं लागेल. चौथ्या षटकातील 2 चेंडू झालेले आहेत आतापर्यंत प्रसाद यांच्या. 2 चेंडू, डॉट चेंडू, 1 विकेट, मोठा विकेट उदय यांना पहिल्यांदा परत पाठवले आणि दुसरा एक स्फोटक फलंदाज क्रीजवरती गेलाय तो प्रतीक. नॉन स्ट्राईकवर आहेत संदेश. चांगला झेल तिकडे पॉइंटच्या दिशेने संजय यांचा. खूपच चांगली डिलिव्हरी. डॉट चेंडू झाला असता जर तिथे क्लीन कलेक्ट केला असता तुषार यांनी, परंतु तसा काय झालं नाही आणि धाव घेण्यात यश मिळालं प्रतीक यांना. या एका धावेने धावसंख्येत धावसंख्या झाली ती 31 धावा. अजूनही या शेवटच्या षटकामधील 3 चेंडू शिल्लक प्रसाद यांचे. श्रेया स्पोर्ट जिथे कुठे असतील त्यांनी लवकरात लवकर नाणेफेकीसाठी यावं. शिवदर्शन इकडे उपस्थित आहेत. पंच थोडासा खेळ थांबवा. ऑफ साईडला जी कुठली टीम आहे मी जरा विनंती करतो की तुम्ही थोडं मागे सरका आणि तुम्हाला प्रॅक्टिस करायची असेल तर मैदानाबाहेर जाऊन प्रॅक्टिस करा. चेंडू आत वारंवार येतोय. पंच चार चेंडू झालेल, धावसंख्या झालेल ती 32 धावा. शेवटच्या षटकातले 2 चेंडू शिल्लक आहेत. प्रसाद यांचा पुढचा चेंडू. सामना करतो फलंदाज प्रतीक. प्रतीक पुन्हा एकदा मारण्याच्या प्रयत्नात विकेट किपर कडनं पुन्हा एकदा चूक होते आणि फलंदाजांना 1 धाव मिळते. याच एका धावेवर धावसंख्येत वाढ. धावसंख्या झालेली ती 33 धावा. खूपच असं चांगलं असं कमबॅक मानावं लागेल शेखर स्मृती या संघाकडून. प्रसाद यांच्याकडनं 5 चेंडू मध्ये फक्त 3च धावा दिलेल्या आहेत. शेवटचा चेंडू. संदेश पुढे मारण्याचा ब्लॉक कल्पना चेंडू. 1 धाव काढलेला फलंदाज. दुसऱ्या धावाचा प्रयत्न.
परंतु फलंदाजाने एकच धावेमध्ये त्याचं खूपच चांगलं असं षटक टाकलेलं आहे ते प्रसाद यांनी आपल्या शेवटच्या षटकामध्ये. याचप्रमाणे 4 षटकानंतर ओम साई या संघाची धावसंख्या झालेली ती श्रेया स्पोर्ट्स तुम्हाला लास्टचा कॉल आहे. अंकल यांच्या हस्ते पुढच्या सामन्याचा नाणेफेक शिवदर्शन वर्सेस श्रेया स्पोर्ट्स या संघांमध्ये. नाणेफेक करतील ते नरेंद्र गवते चाचा यांच्या हस्ते पुढच्या सामन्याचा नाणेफेक. थँक्यू डीजे. तसंच नाणेफेक जिंकले ते शिवदर्शन या संघाने. प्रथम तुम्ही नाणेफेक जिंकले, तुम्ही काय डिसिजन असेल? डिसिजन सांगण्याआधी मी सर्वप्रथम जय माता दी ग्रुप्स आणि अश्रुदाचं हार्दिक अभिनंदन करेन ज्या प्रकारे ही स्पर्धा ऑर्गनाईज केली आहे आणि ज्या प्रकारे आजचा स्पर्धेचा 3रा दिवस आहे. उत्तम नियोजन आणि त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे आपला होळी चषक. आणि मी माझ्याकडून विनंती करतो की ही स्पर्धा वर्षानुवर्षे अशीच चालू राहू दे, ही माझ्याकडून सदिच्छा. आमचा डिसिजन असेल बॉलिंग. थँक्यू अँड बेस्ट ऑफ लक. तसंच मी वाटतो श्रेया स्पोर्ट्सचा कर्णधारकडे तुमची पहिला फिल्डिंग आहे तर तुमचा किती धाव फटकाव माफ करा तुमची पहिला फलंदाजी आहे तर तुम्ही किती धाव फटकावणार? 40 ते 45 रन. 40 ते 45 रन शिवदर्शन या संघासमोर. शिवदर्शन हा एक खूपच चांगला असा संघ आहे. तुमचा चांगला असा कॉन्फिडन्स आहे. तुम्हाला सुद्धा बेस्ट ऑफ लक मॅचसाठी. तसंच मॅचकडे वळूया. सामना जो चालू आहे तो ओम साई 11 वर्सेस श्रेया स्पोर्ट्स या ओम साई 11 वर्सेस शेखर स्मृती या संघामध्ये. प्रथम फलंदाजी करत ओम साई या संघाने 34 धावा केल्या आहेत. तसेच 35 धावांचं लक्ष ठेवलं आहे ते शेखर स्मृती या संघासमोर. सामना कंपल्सरी चेस असेल, दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. तसंच आजच्या दिवसातला पहिला क्वार्टर फायनलचा हा सामना ओम साई 11 वर्सेस शेखर स्मृती. तसंच शेखर स्मृती याचे सलामीचे फलंदाज तुषार आणि विशाल. तुषार आणि विशाल दोघेही नावाजलेले असे फलंदाज आहेत वेटाळा गावातील.
ओम साई या संघाकडून पहिला षटक घेऊन येईल तो गोलंदाज. तसंच मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच म्हणजे संदेशचा सामना करतो स्ट्रायकर फलंदाज तुषार. पहिला चेंडू शॉर्ट पिच टाकलेला चेंडू हवेत, बॅटची एज लागून चेंडू जातोय स्लिप रिजन मध्ये. फलंदाजाने एक धाव धावून केली. याच एका धावावर धावसंख्येला सुरुवात. तुषारांना सुवर्ण संधी जर 3 षटकार मारले तर जय मल्हार या संघाकडून 200 रुपयाचं प्राइज आलेलं आहे. संदेशांचा पॉवर प्लेच्या षटकातला दुसरा चेंडू. सामना करतो फलंदाज विशाल. दुसरा चेंडू खूप सुंदर कव्हर ड्राइव्ह मारलेला फटका. पंचांचा निर्णय 2 धावा. यासमोर धावसंख्येत वाढ. धावसंख्या झालेली ती 2 चेंडू 3 धावा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा खूप सुंदर असा फटका. यावेळी ऑन साइडच्या दिशेने 2 धावांसाठी. 2 धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या झालेली ती 3 चेंडू 5 धावा. पुढचा चेंडू. यावेळी पुन्हा एकदा मारलेला फटका विशाल आणि ऑन साइडचे 2 धावांसाठी. खूपच चांगली अशी फलंदाजी करतात विशाल आपल्या संघासाठी. वैयक्तिक 3 चेंडू त्यांनी फेस केल्या. त्या 3 चेंडू डिक्लेअर झोन मध्ये मारल्यात. पुढचा चेंडू. यावेळी शॉर्ट पिच टाकले चेंडू बॅकफुट. पॉइंटच्या रिझनमध्ये चेंडू जातो. एक धाव काढल्या फलंदाजांनी परंतु फलंदाजांना एकच धाव मिळते. एका धावावर धावसंख्येत वाढ. धावसंख्या झालेली 5 चेंडू 8 धावा. संदेशांचा शेवटचा चेंडू. तुषाराचा चेंडू खूपच सुंदर फटकार. पॉइंट रिझन मध्ये 5 निर्णय 2 धावा. चेंडू हवे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि एक्सपिरियन्स प्लेयर म्हणजे चिंतामणी हा झेल सोडणार नाही आणि पहिला गडी वाजवतोय तो शेकसमुती या संघाचा विशाल यांच्या रूपात डीजे.
थँक्यू डीजे. तसंच अविनाश पाटील नाना यांचं जय माता दी ग्रुप आशिष कोळी यांच्याकडनं हार्दिक स्वागत. तसंच थोड्याच वेळात आपल्यासोबत यूट्यूब स्टार म्हणजे सॅमी कल्याण हा जोडला जाणार आहे. फुलटा चेंडू तुषार यांचा कव्हर ड्राईव्हचा फटका. पंचांतरीने 2 धावांसाठी. तुषार हे खूपच चांगले असे फलंदाज आहेत, खूपच नावाजलेले असे फलंदाज, खूपच चांगली अशी फलंदाजी करतायत आपल्या संघासाठी. श्रीकांत यांचा पुढचा चेंडू. पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने मारलेला फटका. पंचांतरीने पुन्हा एकदा 2 धावांसाठी. यासह धावसंख्येत वाढ. धावसंख्या झालेली ती 3 चेंडू 14 धावा. जिंकण्यासाठी 35 धावांचं लक्ष आहे शेखर स्मृती या संघासमोर. खूपच चांगली अशी फलंदाजी करतायत तुषार. तसंच त्यांना साथ देत आहेत नॉन स्ट्राईक एंडवर जयेश. श्रीकांत यांचा पुढचा चेंडू. चौथा चेंडू. सामना करतो फलंदाज तुषार. यावेळी ब्लॉक चेंडू. फलंदाजाने एकच धाव मिळते. याच एखाद्या धावसंख्येत वाढ. धावसंख्या झालेली 4 चेंडू 15 धावा. तसंच आता स्ट्राईक रेटवर गेलेला फलंदाज शेखर स्मृती या संघाकडून हार्ड हिटर असा मानलेला फलंदाज जयेश. श्रीकांत पुढचा चेंडू. खूपच सुंदर असा चेंडू. चेंडू टप्पा पडून थोडासा आतमध्ये येतोय आणि हा निर्धाव चेंडू. धावसंख्या झाली ती 15. 5 चेंडू 15. शेवटचा चेंडू. यावेळी जयेश मारण्याच्या प्रयत्नात बॅटची एज लागली आहे आणि फलंदाजाने 1 धाव काढली. याचप्रमाणे षटक संपताय. 2 षटकानंतर शेखर स्मृती या संघाची धावसंख्या झाली ती 16 धावा आणि आता जिंकण्यासाठी 12 चेंडूत 19 धावांची गरज. थँक्यू डीजे. तिसरा षटक घेऊन गोलंदाज विलास. विलासांचा पहिला चेंडू. जिंकण्यासाठी 12 चेंडू 19 धावांची गरज. पहिला चेंडू. सामना करतो फलंदाज जयेश. पहिला चेंडू जयेश मारण्याच्या प्रयत्न. चेंडू येतोय लॉंग ऑन रिझन मध्ये. खूपच चांगला असा क्षेत्ररक्षक आणि फलंदाजांना एकच धाव मिळते. एकाच धावावर धावसंख्येत वाढ. धावसंख्या झालेली ती
तुषार हा खूपच चांगले असे फलंदाजी करतोय. आता जिंकण्यासाठी 10 चेंडू 16 धावांची गरज. पंच सामना चालू करायचा आहे. ओम साई संघ प्लीज कॉपरेट करा. आपल्याला अजूनही खूप सामने खेळवायचे आहेत. सामना लगेचच चालू करा. 10 चेंडू 16 धावांची गरज. पुढचा चेंडू वॉट अ शॉट. खूपच सुंदर असा लेफ्ट फ्लिक मारलेला फटका 2 धावांसाठी. तसंच शिवसेना विभाग प्रमुख विटाव कोळीवाडा, अध्यक्ष व्यापारी संघटना अविनाश भिवा पाटील नाना यांचा सत्कार करतायत. ते आपले जय माते ग्रुपचे अध्यक्ष आशुष कोळी नाना यांच्या हस्ते त्यांचा सत्कार होत आहे. तसंच पुढचा चेंडू तुषार पुन्हा एकदा खूपच सुंदर असा फटकार कव्हरच्या दिशेने, परंतु झाडाला चेंडू लागून आतमध्ये याला फलंदाजाने एकच धाव मिळते. एका धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या झालेली ती 22 धावा. आणि आता जिंकण्यासाठी 8 चेंडू 13 धावांची गरज. विलासांचा पुढचा चेंडू. सामना करतो फलंदाज जयेश. शॉर्ट पिच टाकलेला चेंडू. जयेश हे मारण्याच्या प्रयत्नात, परंतु हा निर्धाव चेंडू. आणि आता जिंकण्यासाठी 7 चेंडू 13 धावांची गरज. दोन्ही फलंदाज खूपच चांगले असे फलंदाज आहेत. तसंच नॉन स्ट्रायकर जो सेट झालेला बॅट्समन आहे तुषार खूपच चांगली फलंदाजी करतोय. 7 चेंडू 13 धावांची गरज. जयेश पुढे मारला त्या चेंडू हवेत. फलंदाज एक धाव काढली. दुसऱ्या धावायचा प्रयत्न, परंतु फलंदाजाने एकच धाव मिळते. एका धावात षटक संपते. 3 षटकानंतर शेकसमुती या संघाची धावसंख्या झालेली 23 धावा. आणि आता जिंकण्यासाठी 6 चेंडूत 12 धावांची गरज. आता जिंकण्यासाठी पाहिजे 6 चेंडूत 12 धावा. 6 चेंडूत 12 धावांची गरज. तसंच ओम साई या संघाकडून शेवटचा षटक घेऊन आला तो गोलंदाज कौशिक, जो मागच्या होळी चषक 2021 चा मॅन ऑफ द सिरीज, मॅन ऑफ द टुर्नामेंट होता कौशिक. आपली गोलंदाजांनी खूप विकेट्स घेतलेल्या. यावर्षी बघूया आपल्या संघाला पुढच्या फेरीत घेऊन जातोय का. 6 चेंडूत 12 धावांची गरज. 6 चेंडूत 12 धावा. स्ट्रायकर फलंदाज जयेश. पहिला चेंडू यॉर्कर पद्धतीचा चेंडू. जयेश मारण्याच्या प्रयत्नात, परंतु फलंदाजाने एकच धाव मिळते. आणि आता जिंकण्यासाठी 5 चेंडूत 11 धावांची गरज. त्याचा स्ट्राईक करून गेलेला फलंदाज तुषार.
तुषार खूपच चांगली फलंदाजी करतोय. 5 चेंडूत 11 धावांची गरज. पुढचा चेंडू लो फुलटास टाकलेला चेंडू. फलंदाजीने 1 धाव काढले. दुसऱ्या धावायचा प्रयत्न, परंतु फलंदाजा पुन्हा एकदा 1 धाव मिळते. खूपच चांगली अशी गोलंदाजी. 2 चेंडूत फक्त 2च धावा दिलेल्या आहेत कौशिक यांनी. त्या जिंकण्यासाठी 4 चेंडूत 10 धावांची गरज. कौशिकचा पुढचा चेंडू. पुन्हा एकदा पुढेवर मारण्याच्या प्रयत्नात. पुन्हा एकदा चेंडू बॅटची एज लागून जाते स्लिप रिजन मध्ये. फलंदाजाने 1 धाव मिळते. 3 चेंडूत 3च धावा खर्च केलेल्या आहेत. खूपच चांगली अशी गोलंदाजी. तर जिंकण्यासाठी 3 चेंडूत 9 धावांची गरज. मागच्या विटावा कोहलीवाडा होई चषक 2021 चा मॅन ऑफ द सिरीज म्हणजेच कौशिक हा गोलंदाज करतोय. 3 चेंडू 3 धावा. 3 चेंडू 9 धावांची गरज. तुषार मान्यता चेंडू हवेत आणि चेंडू येते. बिग 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 षटकार. जर तुषारांनी मॅच जिंकवली तर त्यांना राजू पाटील यांच्याकडनं 1000 रुपयाचं प्राइज आलेलं आहे. जिंकण्यासाठी 2 चेंडूत 3 धावांची गरज. शशिकांत पाटील नाना यांचं मंचावर आगमन झाले. त्यांचा जयमाते ग्रुप व आशिष कोहली यांच्याकडनं हार्दिक स्वागत. 2 चेंडूत 3 धावांची गरज. तुषार इनफॉर्म बॅट्समन विटावा गावातला एक खूपच चांगला असा फलंदाज. जर तुषारने सामना जिंकला तर राजू पाटील यांच्याकडनं त्यांना 1000 रुपयाचं प्राइज देण्यात येईल. 2 चेंडू 3 धावा. पुढचा चेंडू हवेत येतोय. 1 धाव काढली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि चेंडू जातोय चौकार. व्हॉट अ बॅटिंग बॉब तुषार कोहली. स्टँड करायचं आहे. शेखर स्मृती आणि ओम साई. ओम साई आणि शेखर स्मृती प्लीज दोन्ही संघ लाईनअप करूनच बाहेर व्हायचंय. तसंच यापुढचा होणारा सामना शिवदर्शन वर्सेस श्रेया स्पोर्ट्स. शिवदर्शन या संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी घेतली आहे. तुम्हाला प्रॅक्टिस करायची नाहीये. सामना लगेचच चालू करायचा आहे.